शिवसेना एकनाथ शिंदे गटचे उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। शिवसेना ओबीसी B20 प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे म्हणाले की शिवसेनेला दिलेले मत म्हणजे तुमच्या विकासाला दिलेले मत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाचा ठोस मॉडेल उभा राहिला आहे। यावेळी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जानवड गटात मी स्वतः मैदानात फिरत असताना पाहतोय की मुस्लिम समाज पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे। जानवड जिल्हा परिषद गटातील उमेदवार इंद्रजित उर्फ बालाजी बळकेरे आणि जानवड अँड नारायण नागरगोजे व झरी पंचायत समिती गटातून संगीता जाधव निवडणूक लढत आहे। तरी मतदारांनी शिवसेनेचं धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। शिवसेना ओबीसी B20 प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे, नांदेड जिल्हा प्रमुख प्रभाकर शेटे, पुणे जिल्हा प्रमुख योगेश धरम तसेच चाकूर तालुका अध्यक्ष वाघ साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्र TV 24 करिता सलीम शेख, लातूर। जानवड जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व सुजाण मतदार बंधू आणि भगिनींना मी इंद्रजित सीताराम बळकेरे नम्रपणे आवाहन करतो की मी आपल्या जानवड जिल्हा परिषदमधून शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे। तसेच माझ्यासोबत झरी पंचायत समितीमधून संगीताताई तात्यासाहेब जाधव आणि जानवड पंचायत समितीमधून ॲडव्होकेट नारायण प्रभाकर नागरगोजे निवडणूक लढवत आहेत। आम्ही सर्वांनी एकच ठरवलेलं आहे की जर आपण सर्वांनी आम्हाला संधी दिली तर निश्चितच या भागाचा एक चांगला विकास करण्याचं काम आणि आम्ही सर्वजण उमेदवार करणार आहोत। कसं आहे, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या संदर्भात प्रचंड मोठं वातावरण आहे आणि पत्रकार महोदय तुम्हाला माहिती आहे की इथला जेव्हा मी जास्तीचं बोललो नाही, मी खूप थकल्यामुळं प्रचाराच्या ह्याच्यामध्ये, परंतु तुम्हाला मला जाहीरपणे सांगायचं आता तुमच्या माध्यमातून या मतदारांना, महाराष्ट्रामध्ये 2022 साली प्रचंड मोठा उठाव झाला आणि त्या उठावातून या राज्याचा कारभारी बदलला आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांची कारभाराची धुरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून या राज्याचा पालकत्व शिंदे साहेबांकडे आलं। त्या दिवशी या राज्यातला जातीवाद थांबला, या राज्यातला धर्मवाद थांबला, या राज्यामध्ये जातीत लागणारी भांडणं थांबली आणि या राज्यामध्ये फक्त जर काय झालं असेल, आयडियॉलॉजी कुठली आली असेल, विचारधारा जर कुठली आली असेल तर या राज्याच्या विकासाची विचारधारा आली, या राज्यामध्ये विकासाची गंगा आली। मागच्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्या काळात 2.5 वर्षाच्या काळात प्रचंड मोठ्या पद्धतीने विकास झाला। लाडकी बहिणीची योजना असेल, कामगाराचा विषय असेल, अंगणवाडी ताईचा असेल, ग्रामसेवक रोजगारांचा असेल, छोट्या छोट्या घटकातला असेल, छोट्या मग डवरी असेल, गोसावी असेल, नंदीवाला असेल, कैकाडी असेल, रामोशी असेल, पाशेपारधी असेल, धनगर असेल, वंजारी असेल, माळी असेल, साळी असेल, तेली असेल, तांबोळी असेल, कोळी असेल, म्हणजे कुठल्याही जाती धर्मातल्या माणसाला एक अभय आलं आणि एक चांगलं राजकारण या राज्यामध्ये मागच्या आपण अनुभवलं आहे। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी नंतरच्या कालावधीतसुद्धा जे उपमुख्यमंत्री पदाचा घेतला आणि या राज्यामध्ये तुम्ही नगरपालिकेत बघितलात आमचा स्ट्राईक रेट, म्हणून जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्ट्राईक रेट आमचा या ठिकाणी 1 नंबरवर असणार आहे आणि त्यापैकी आमची रिपोर्टिंग आहेत। मी गेल्या 4 दिवसापासून या जानवड जिल्हा परिषद मतदारसंघाची पूर्ण पाहणी घेतोय। माझी त्या दिवशी याच्यात सभा झाली, कुठं दापक्याळमध्ये सुद्धा असणारा मुस्लिम समाज शिंदे साहेबावर प्रेम करणारा मला येऊन भेटला, म्हणजे शिंदे साहेबांना असं केलं, ही अशी भूमिका शिंदे साहेबांच्या संदर्भात अशी नाही आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आमचा सहकारी पक्ष आहे, विरोधात असेल मुस्लिम समाज, परंतु शिवसेना अनाथाचा नाथ एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळे इथलं मुस्लिम समाज असेल, धनगर असेल, इथला